नमस्कार. मी डॉक्टर कीर्ती भोसले. मी सध्या ग्रामीण भागात जनरल प्रॅक्टिशनर आहे. हा व्हिडिओ मला बनवावासा वाटला याचं कारण की ग्रामीण भागातल्या महिलांमध्ये काही गोष्टी मला अशा आढळून आल्या, जेणेकरून असं वाटलं की शहरातल्या महिलांना तर बऱ्यापैकी अपडेट असतं, पण गावातल्या महिलांपर्यंत काही गोष्टी पोहोचणं आवश्यक आहे. आणि म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवण्याचं ठरवलं. आजचा आपला व्हिडिओ या गोष्टीवर आहे की मासिक पाळी जी महिलांमध्ये येते, तर त्यासाठी काही गोळ्या घेतल्या जातात किंवा काही महिलांना किंवा स्त्रियांना, मुलींना त्यांची डेट पुढे जायला हवी असते किंवा लवकर यावी असं वाटत असतं. परंतु बऱ्याच वेळा असं होतं की आपण त्या गोळ्या घेतल्या जातात, काही डॉक्टरांकडून घेतात, काही मेडिकलमध्ये जाऊन परस्पर घेतल्या जातात. खरं तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा गोळ्या घेणं हे योग्य नाही आहे. आणि जर तुम्ही डॉक्टरांकडून सुद्धा घेत असाल तर बऱ्यापैकी डॉक्टर हेच सांगतात की तुम्ही या गोळ्या घेऊ नका, याचे साईड इफेक्टसुद्धा आहेत आणि ते तुमच्या बॉडीच्या नैसर्गिकरित्या जी प्रोसिजर घडते त्याच्या विरुद्ध जाऊन आपण हे करत असतो. पण गावाकडे अजूनही अशा पद्धती असतात की पाळी म्हणजे थोडंसं निगेटिव्ह बोललं जातं किंवा देवाचं जर काही काम असेल तर त्या बाईला त्यापासून वंचित ठेवलं जातं. आणि मी अशा ठिकाणी प्रॅक्टिस करते जिथे दवाखान्यात येताना सुद्धा स्त्रियांना पदर घेऊन यावं लागतं. तर पाळीबद्दल या अशा भागांमध्ये मोकळेपणानं बोलणं हे कदाचित त्या स्त्रियांसाठी अवघड होऊन बसत असेल, म्हणून त्या परस्पर येऊन गोळ्या घेत असाव्या. त्या आल्यानंतर त्यांना माझं एकच सांगणं असतं की ही गोळी तुम्ही घेऊच नका. एकतर तुमचा इव्हेंट जे काही फंक्शन असेल, पूजा असेल किंवा काही कारणास्तव तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायचं असेल ते तुम्ही पोस्टपोन करा. कारण आपल्या हेल्थपेक्षा जास्त महत्त्वाचं असं काय असू शकतं. जर ती पूजा तुम्ही पोस्टपोन करू शकत असाल तर अजून चांगलं, आणि नसेल करू शकत तर तुम्ही त्यासाठी ठिकाणी दुसरं कोणीतरी अरेंज करू शकता किंवा तुमच्या घरात त्याच्यावरून इश्यू होत असेल तर तुम्ही त्यात इन्व्हॉल्व होण्याचं टाळू शकता. पण त्यासाठी तुम्ही तुमच्या येणाऱ्या पाळीला रोखायचं किंवा ती लवकर यावी यासाठी प्रयत्न करता. घरगुती प्रयत्न काही जण करतात आणि त्यानंतर औषधं मागायला येतात असंही होतं. परंतु काय होतं की या ज्या गोळ्या असतात त्यामध्ये 2-3 प्रकारच्या एक पॉप्युलर गोळ्या आहेत. नॉरिथिस्टेरॉन असतील, मेट्रॉक्सीप्रोजेस्टेरॉन अशा असतात ज्या आपल्या गर्भाशयामध्ये पाळी येण्याआधी गर्भाशयामध्ये जो एक थर निर्माण झालेला असतो, लायनिंग तयार झालेलं असतं आणि तो पूर्ण झाल्यानंतर पाळी येते. तर या गोळ्या दिल्यानंतर काय होतं, या गोळ्या म्हणजे हार्मोन्सच्याच गोळ्या असतात ज्या दिल्यानंतर तो थर त्या थांबवतात आणि जेणेकरून तुमची पाळी लांबवली जाऊ शकते. परंतु त्या स्त्रीच्या बॉडीनुसार तिचं वजन बघून किंवा तिची जे काही बॉडीचं रचना असेल, मेडिकलदृष्ट्या पूर्ण तपासणी करून त्या गोळ्या डॉक्टर देतात. परंतु त्या गोळ्या घेतल्यानंतर तुमची पाळी त्याच तारखेला येईल किंवा त्याच्या पुढे 2 दिवस जाईल असं कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. थोडक्यात ते गॅरंटेड नसतं की तुमची पाळी पुढे 2 दिवस जाणारच, किंवा त्याच गोळ्या आधी आणण्यासाठी सुद्धा यूज होतात, फक्त त्याचे डोसेस वेगळे असतात. परंतु कधी कधी काय होतं की तुम्हाला समजा 14 एप्रिल तुमची तारीख असेल पाळीची आणि तुम्हाला 10 तारखेच्या आतच येणं अपेक्षित असेल आणि गोळ्या चालूही केल्या असतील, परंतु कधी कधी 13 तारखेलाच येते किंवा मग 12 तारखेला येते किंवा 14ची 15 तारखेला एक दिवसच लेट होते. अशा गोष्टी घडतात. त्यामुळे ती व्यक्ती किंवा ती स्त्री अशी अपेक्षित धरून चाललेली असते की आता काही मला येणार नाही आणि मी या कार्यक्रमात व्यवस्थित काम करू शकते. परंतु अचानक जेव्हा तिला ब्लिडिंग चालू होतं त्यावेळी भांबावून गेल्यासारखं होतं तिला की माझं तर मी गोळ्या घेतल्या, ट्रीटमेंट घेतली, म्हणून मी निवांत आहे आणि अचानक पाळी आल्यानंतर आता काय करायचं, कारण बाकीचं तर मॅनेजमेंट काही केलेली नसते. त्यामुळे एक हा प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतो. जर तुम्हाला माहिती असेल की माझी पाळी या तारखेला येणारच आहे, मी काही त्याच्यासाठी केलं नाही, तर तुम्ही प्रिपेअर असता मानसिकदृष्ट्या आणि बाकीचं सुद्धा मॅनेजमेंट करून ठेवलेली असू शकते. हा फायदा असतो. या गोळ्या न घेणंच चांगलं असतं, कारण त्याने तुमची पाळी एकतर तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध जाऊन या प्रोसिजरमध्ये आपण इंटरफेअर करतो, त्याच्यामुळे
त्याच्यामुळे काय होतं की पाळी येतानाचे जे हार्मोनल प्रक्रिया चालू असते त्यामध्ये सुद्धा इंटरफेअर केलं जातं, हार्मोनल डिस्टर्बन्स होतो आणि हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे पुढे जाऊन जर एखाद्या व्यक्तीची, एखाद्या मुलीची किंवा त्या स्त्रीची पाळी रेग्युलर असेल तर ती पुढे जाऊन इरेग्युलर व्हायचे चान्सेस जास्त होतात. तिला व्हाजायनल ब्लिडिंग जास्त होऊ शकतं, मध्ये आधी सुद्धा होऊ शकतं पाळी नसताना सुद्धा, किंवा इतर प्रजनन संस्थेशी निगडीत असणाऱ्या समस्या उद्भवू शकतात. पुढे जाऊन तिला अंगावर पांढरं जाणं किंवा मध्ये आधीच पोटात दुखणं, ओटीपोटात दुखणं अशा, किंवा विकनेस येणं, घाम येणं जास्त प्रमाणात, अशक्त वाटणं, ह्या गोष्टी या गोळ्यांमुळे होऊ शकतात. साईड इफेक्ट हे असतातच. त्यामुळे अगदीच गरज असेल, लाईफ थ्रेटनिंग एखादा प्रॉब्लेम असेल किंवा नाही जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि मला या गोळ्या घेतल्याशिवाय गत्यंतर नाही, असा एखादा प्रसंग असेल, मला तर नाही वाटत की आपल्या तब्येतीपेक्षा जास्त महत्त्वाचं असं काय असू शकतं, कारण आपण प्रायोरिटी नेहमी दिली पाहिजे आपल्याच तब्येतीला. आणि पाळी येणं ही सुंदर गोष्ट आहे, म्हणजे त्याच्यामुळे जग आहे. आणि कुठल्याच देवाला असं म्हणणं नसतं की तुम्ही पाळी ही वाईट आहे, कारण हे गोष्ट तर देवानेच निर्माण केलेली आहे. थोडक्यात देव म्हणतच नाही की विटाळ आहे म्हणून मला यायचं नाही. देवीची पूजा केली जाते आणि त्या पूजेला सुद्धा पाळी असल्यामुळे स्त्रियांना जाता येत नाही. तर हे कितपत गोष्ट आहे त्यात मी शिरणार नाहीये, तो टॉपिक खूपच मोठा आहे. परंतु देवाच्या ठिकाणी किंवा मंदिरात न जाण्याचं एक कारण असंही असतं की त्या ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि खूप मोठ्या प्रमाणात विशिष्ट ऊर्जा असते, ज्याच्यामुळे स्त्रियेची बॉडी पाळीच्या दिवसांमध्ये आधीच थोडीशी वीक झालेली असते आणि त्या कारणास्तव जेव्हा ती अशा ठिकाणी जाते तर त्या ऊर्जेच्या प्रभावामुळे तिला जास्त वीकनेस येऊ शकतो किंवा बॉडीला ती सहन होत नाही, म्हणून जास्त त्रास होत असतो, पोटात वगैरे दुखत असते, या तक्रारी असतात त्या दिवसात. म्हणून त्या ठिकाणी जाणं टाळावं. किंवा तुम्ही बाकीचे सगळे पूजा अर्चा केली तरी चालते, देवाला स्पर्श करू नका असं सुद्धा अध्यात्मातले काही लोक सांगतात, कारण ती ऊर्जा तुमच्यात ट्रान्सफर होण्याची जास्त शक्यता असते, असं एक कारण असू शकतं. म्हणून परंतु जर तुम्ही त्या पूजा किंवा तुमचे फंक्शन किंवा इव्हेंट पुढे ढकलू शकत असाल तर ते अजून चांगलं आहे. नाही तर तुम्ही त्याच्या दुसऱ्या कोणाला तरी ते मॅनेज करायला सांगू शकता. परंतु मी स्वतःच्या तब्येतीच्या बाबतीत एवढं गृहीत धरलं जाऊ नये असं मला वाटतं, कारण स्त्रिया कामाला प्रायोरिटी देतात नेहमी. कारण करती स्त्री जर असेल आणि तिला जर काही असे प्रॉब्लेम असतील तर ते म्हणणार नाही मला द्या तुम्ही ही गोळी पुढे ढकलून, मग माझा तो घरातला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पण आपल्याला एक कळत नाही की त्या वेळेपुरता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, परंतु त्याच्यानंतर ते लोक ज्या इव्हेंटला आलेले असतात ते सुद्धा ते विसरून जातात, तो कार्यक्रम पार पडतो, तो दिवस पार पडतो. त्याच्यानंतर आपल्या बॉडीमध्ये जे चेंजेस झालेले असतात किंवा आपल्या गर्भाशयामध्ये जे काही इंटरफिअरन्स आपण करून ठेवलेला असतो तो तसाच राहतो आणि तो नंतर सहन करावा लागतो आपल्याला. जिने ती गोळी घेतली त्या व्यक्तीला ते सहन करावं लागतं. तो त्रास सहन करण्यासाठी दुसरं कोणी येत नाही किंवा कोणाला तो वाटून घेता पण येऊ शकत नाही. त्यावेळी मात्र आपण एकटेच असतो ज्याला यातून सफर व्हावं लागतं. म्हणून आपल्या तब्येतीची काळजी आपणच घेतली पाहिजे. सगळ्यात आधी प्रायोरिटी तब्येतीला दिली पाहिजे, कारण जर आपण व्यवस्थित राहिलो, आपली प्रजनन संस्था चांगली असेल, बाईची पाळी चांगली असेल तर ती बाई चांगली राहू शकते, तिची तब्येत चांगली राहू शकते. त्यामुळे कसं आहे की या गोष्टींचा विचार करूनच आपण ठरवलं पाहिजे की प्रायोरिटी कुठल्या गोष्टीला दिली पाहिजे. थोडंसं घरातल्यांना समजावून सांगितलं, थोडं ऑर्थोडॉक्स विचारांचे असतील किंवा जुनाट विचारांचे असतील तर त्यांना थोडंसं समजावून सांगितलं की बाबा डॉक्टर असे म्हणतात मला ह्या गोष्टीचा पुढे जाऊन त्रास होईल, तर आपल्या प्रेमाची माणसं असं कधीच विचार करणार नाहीत की तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास व्हावा म्हणून पुढे जाऊन. म्हणून या गोष्टी आपण मॅनेज करू शकतो. तर या गोळ्या घेणं टाळणं हे कधीही चांगलं. हां, त्यासाठी तुम्ही घरगुती उपाय अवश्य करू शकता. त्याच्यासाठी काही पाळी लवकर येण्यासाठी थोडंसं आपण कच्ची पपई किंवा अननस खाल्ल्यानंतर सुद्धा काही हार्मोनल गोष्टींमध्ये लवकर चेंजेस घडून पाळी लवकर येण्याचे चान्सेस होऊ शकतात. किंवा ओवा आणि जिरं या दोन्हीपैकी काहीही प्रोसेस सेमच असते. ते पाण्यात उकळून ओवा घ्यायचा आणि तो सकाळ संध्याकाळ ते पाणी प्यायचं, किंवा जिराचंही सेम पाण्यात उकळून ते पाणी प्यायचं. याने सुद्धा तुमची पाळी तुम्हाला लवकर
आणता येते किंवा पोस्टपोन करता येते. तसं हे घरगुती उपाय आपण करूच शकतो, कारण ते नॅचरल आहे. त्याने तुम्हाला साईड इफेक्ट दुसरे काही होणार नाही, झाला तर फायदाच होऊ शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता. आणि प्रत्येक स्त्रीचं तिच्या पाळीचं सायकल किंवा पाळी येण्याआधीच्या काही शरीरात घडणाऱ्या गोष्टी ह्या वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे त्या स्त्रीला एक सिग्नल मिळतो की आता माझी पाळी येणार आहे, मला बाबा थोडंसं पोटात दुखतंय किंवा विकनेस जाणवतोय, थोडेसे क्रॅम्प्स येत आहेत, अशक्तपणा जाणवतोय, पायाला गोळे येत आहेत. या गोष्टींमध्ये कळतं की आता पाळी येणार आहे की नाही. काही मुलींना केस धुतल्यानंतर लगेच पाळी येते, त्याचं मेडिकलशी रिलेशन इतकं असं नाही आहे, पण बरेच पेशंट असं सांगतात. तर तुम्ही त्या गोष्टीही करू शकता, ज्याचा तुम्हाला पुढे जाऊन त्रास काही होणार नाही आहे. तुमच्या काही अनमॅरिड मुली असतील तर त्यांना पुढे जाऊन प्रेग्नेन्सीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण जर त्यांची पाळी इरेग्युलर झाली किंवा PCOD सारख्या काही तक्रारी झाल्या, व्हॅजानल ब्लिडिंग जास्त झालं, तर त्यांना पुढे जाऊन ॲनिमियासारखे आजार होऊ शकतात, रक्त कमी राहू शकतं. आणि हे गोष्टीनंतर त्यासुद्धा ट्रीटमेंट घ्याव्या लागतात, की आत्ता मी ट्रीटमेंट घेतली पाळी पुढे जाण्यासाठी किंवा लवकर आणण्यासाठी, आणि पुढे जाऊन त्याच्यामुळे झालेले साईड इफेक्ट, त्याच्यामुळे झालेले बदल आणि त्याच्यासाठी परत ट्रीटमेंट, हे मग सायकल सुरू राहतं आणि त्याचा आपल्या शरीरावर सतत काही ना परिणाम होतच राहतो. म्हणून शक्यतो अशा गोष्टी टाळाव्यात. आणि थोडंसं आपल्या घरात किंवा वातावरण तसं असेल किंवा ग्रामीण भागात असेल तर थोडं आपण समजावून सांगायचा प्रयत्न केला पाहिजे, किंवा ज्याला ते गोष्टी मान्य नसतील त्या व्यक्तीला सोबत घेऊन तुम्ही डॉक्टरांकडे जाऊ शकता. डॉक्टर नक्कीच त्यांना सुद्धा सल्ला देऊ शकतात. तर या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता. परंतु प्रत्येक स्त्रीने आपल्या तब्येतीची काळजी प्रथम घ्यायला पाहिजे, कारण जर तुम्ही व्यवस्थित असाल तर तुम्ही तुमच्या घरातल्यांची काळजी व्यवस्थित घेऊ शकता, किंवा तेवढी वर्ष पुढे ॲक्टिव्ह राहून तुम्ही घर व्यवस्थित मॅनेज करू शकता. तुमचीच तब्येत खराब झाली, आज तुमचा एक इव्हेंट चांगला झाला, परंतु पुढचे 4 वर्ष जर तुमचे खराब जाणार असतील या एका दिवसासाठी, तर ते नक्कीच योग्य नाही आहे. तर याची काळजी आपण घेतली पाहिजे. असे कितीतरी प्रसंग आपल्या आयुष्यात कायम येतच राहणार आहेत, आणि पाळी ही वयाच्या 40-45 किंवा काहींना 50 वर्षांपर्यंत सोबत असणारच आहे, ती येतच राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला, प्रत्येक प्रसंगाच्या वेळी जर आपण पाळीशी कॉम्प्रोमाइज करत राहिलो, आपल्या तब्येतीशी कॉम्प्रोमाइज करत राहिलो, तर ते कंटिन्यू हानिकारकच ठरणार आहे. त्यामुळे एकतर पाळी हा अतिशय सुंदर विषय आहे, ज्याने आपण खूप सुंदर जीव जन्माला घालू शकतो, आणि ज्याच्यावर हे जग चाललेलं आहे. तर तिला गृहीत धरणं किंवा तिला वाईट बोलणं, पाळी हे निगेटिव्ह विषय आहे म्हणून त्याच्याकडे बघणं हे चुकीचं आहे. आणि हा इम्पॉर्टन्स स्त्रियांना जास्त असला पाहिजे पाळीचा. आणि अशा सुंदर गोष्टीला जर आपण अनैसर्गिकरित्या निसर्गाच्या प्रोसेसमध्ये इंटरफेअर करून जर काही थांबवण्याचा वगैरे प्रयत्न करत असू, किंवा त्याच्यामध्ये मराठी भाषेत बोलायचं झालं तर ढवळाढवळ करायला लागलो, तर त्याचा आपल्यावरती उलटणारच आहे. कारण हा निसर्गाचा नियमच आहे की आपण निसर्गाच्या विरोधात आजपर्यंत जितकी कामं केली आहेत, पर्यावरणाच्या विरोधात केली आहेत, त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगसारखी गोष्टी घडायला लागल्यात. आणि त्याच्यामुळे त्याच निसर्गापासून, त्याच पंचमहाभूतांपासून आपलं शरीर निर्माण झालेलं आहे, आणि त्याच्या सगळ्या नैसर्गिक चाललेल्या गोष्टींमध्ये जर आपण इंटरफेअर करायला लागलो, तर त्याच्यापासून आपल्याला फायदा तर नक्कीच होणार नाही आहे, पण त्याचे दुष्परिणाम नक्की आपल्याला भोगावे लागतील. याचीही नोंद घेऊन त्याप्रमाणे वागणं आपण गरजेचं आहे. बस हेच आपल्या सगळ्यापर्यंत पोचवायचं एकच कारण आहे या व्हिडिओ बनवण्यामागं. आपल्याला जर आवडला असेल तर आपण व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा. अशा बऱ्याच हेल्थ टिप्स किंवा तब्येतीशी निगडीत असणाऱ्या गोष्टी, आणि ज्यांना खरंच त्या सल्ल्यांची गरज आहे अशा व्यक्तींना सल्ला देण्यासाठी नक्कीच व्हिडिओ येत राहतील. त्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करा, आवडले असेल तर लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमधून नक्की कळवा. थँक्यू.